ही आहे गावाकडची शांत पायवाट, जिथे प्रत्येक पावलावर मातीचा सुगंध भेटतो. दोन्ही बाजूंनी उभे असलेले हिरवेगार झाड, आंबा, कडुलिंब, चिंच जणू सावली देत आपले स्वागत करतायत. वाऱ्याच्या झुळकेसोबत हलणारी पिकं मनाला वेगळीच शांतता देतात. पक्ष्यांची किलबिल आणि दूरवरून येणाऱ्या बैलांच्या घंटांचा आवाज हीच खरी निसर्गाची सिम्फनी. शहराच्या गोंधळापासून दूर ही शेतवाट म्हणजे मनाला मिळालेला विसावा. गावाकडची शेतवाट जिथं जीवन साधं आहे पण आनंद खूप मोठा आहे. गावाकडची ही पायवाट, मातीचा सुगंध, झाडांची सावली आणि मनाला मिळणारी शांतता यापेक्षा जास्त काय हवं. नमस्कार मंडळी, आपल्या गावाकडच्या शेतवाटीत तुमचं स्वागत आहे. इथे आपण नैसर्गिक शेती कशी करतो, वेगवेगळी झाडं कशी वाढवतो आणि निसर्गासोबत कसं जगतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा आपल्या शेतातली झाडं. ही फक्त झाडं नाही तर आपल्या शेतीचा आधार आहेत. आज आपण आपल्या शेतातल्या झाडांबद्दल आणि नैसर्गिक शेतीबद्दल थोडं जाणून घेऊयात. हे संत्र्याचं झाड आहे. संत्र हे व्हिटॅमिन सीने भरलेलं फळ आहे आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. योग्य सूर्यप्रकाश, पाणी आणि नैसर्गिक खत मिळालं तर हे झाड चांगलं वाढतं आणि गोड रसाळ फळ देतं. नैसर्गिक शेतीत संत्र्याचं झाड मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी मदत करतं. ही आहे शेतामधली झोपडी. इथे थोडा आराम होतो, शेतीचं साधन, उन्हापासून आणि पावसापासून बचाव होतो. सोबतच शेताचा बोरपंप आहे. याच्या मदतीने जमिनीखालचं पाणी वर काढून झाडांना आणि पिकांना पाणी दिलं जातं. हे आहेत बंगाली पान. हे पान प्रामुख्याने खाण्यासाठी वापरलं जातं. सावली आणि ओलसर वातावरणात ही वेल चांगली वाढते. हे आहेत पेरूचं झाड. हे आहेत शेवग्याच्या शेंगाचं झाड. हे शेंगा आणि पान दोन्ही खूप पौष्टिक असतात आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. हे झाड कमी पाण्यातही चांगलं वाढतं आणि नैसर्गिक शेतीसाठी खूप उपयुक्त आहे. चला तर मग बघूयात शेतामध्ये आणखी कोणत्या कोणत्या झाडांची लागवड केली आहे तर. हे आहेत रामफळ आणि सीताफळाची झाडं. रामफळ दिसायला सीताफळासारखंच असतं, पण त्याची चव थोडी वेगळी आणि खूप गोड असते. हे गव्हाचं पीक आहे. गहू हा आपल्या दैनंदिन आहारातील महत्त्वाचं धान्य पीक आहे. यापासून पीठ बनवून भाकरी, चपाती आणि इतर पदार्थ तयार केले जातात. योग्य पाणी आणि काळजी घेतली तर गव्हाचं पीक चांगलं उत्पादन देते. ही शेतामधली विहीर आहे. शेताची खरी हिरवी ओळख आहे. जमिनीखालचं पाणी यातून वर येतं आणि झाडांना, पिकांना निसर्गाच्या मार्गाने पोषण मिळतं. गावाकडची शेतवाट, नैसर्गिक शेतीचं सुंदर जग. शहराच्या घोंगाटापासून दूर, हिरव्यागार शेतातली शांत सकाळ, पक्ष्यांचे किलबिलाट, मातीचा सुगंध आणि श्रमातून मिळणारा खरा आनंद हीच आहे गावाकडची शेतवाट. इथे प्रत्येक दिवस निसर्गाशी जोडलेला असतो. रासायनिक खतांपासून दूर, सेंद्रिय पद्धतीने केलेली शेती, ताज्या भाज्या, स्वच्छ हवा आणि साधं पण समाधानाचं आयुष्य. गाई म्हशींची देखभाल, शेतातलं काम, विहिरीचं पाणी आणि मातीशी असलेलं आपलं नातं हे सगळं अनुभवायला मिळतं गावाकडच्या शेतवाटेत. निसर्गावर प्रेम असेल, साधं आणि निरोगी आयुष्य जगायचं असेल तर गावाकडची शेतवाट तुमच्यासाठीच आहे. हे आंब्याचं झाड आहे. आंबा खूप गोड आणि पौष्टिक फळ आहे, जे उन्हाळ्यात सर्वांचं आवडतं असतं. या झाडाची काळजी घेतली तर ते दरवर्षी भरपूर फळ देतं आणि शेतात नैसर्गिक छाया आणि हरित टिकवते. चला तर मग आणखी कोणत्या कोणत्या झाडांची लागवड केली आहे ते बघूयात. इथे लसूण, मिरची, पपया, अद्रक, हळद, कांदा आणि केळीच्या झाडांची लागवड कशा पद्धतीने केली गेली आहे ते आपण बघू शकतो. जमिनीखालची आणि जमिनीवरची पिकं कशा पद्धतीने घेऊ शकतो हे आपल्याला बघायला मिळत आहे. शेवटी इतकंच, गावाकडची शेतवाट म्हणजे फक्त शेती नाही तर निसर्गाशी असलेलं आपलं नातं आहे. मातीचा सुगंध, कष्टाचे समाधान आणि एक साध्या आयुष्यातला खरा आनंद इथेच मिळतो. निसर्गाच्या कुशीत जगताना प्रत्येक दिवस नवीन शिकवण देतो. चला तर मग पुन्हा एकदा मातीशी जोडूया आणि नैसर्गिक शेतीचा हा सुंदर प्रवास एकत्र अनुभवूया.